भगवान की जय, कपिलेश्वर भगवान की जय। असं अनेक ज्योतिर्लिंगाची निर्मिती झालेली आहे. नागेश्वर भगवान दारुकेश्वर दैत्यामुळे झालेले आहे. नागेश्वर भगवान की असे अनेक ज्योतिर्लिंग प्रगट झालेले आहेत. कधी दैत्यामुळं तर कधी देवाने. असे देवाचे ज्योतिर्लिंग निर्माण झालेले आहेत. ते महाबळेश्वरचं सुद्धा आपण पाहिलं. ती सुद्धा कथा राजा रावणाची सांगितल्या जाते. शिवलीला अमृतामध्ये ती कथा आहे. पुन्हा गौतम ऋषी होते. गौतम ऋषीने देवाचं नामचिंतन केलं, देवाचं नामस्मरण केलं. त्या ठिकाणी इंद्र प्रगट झाला. गौतम ऋषीने सांगितलं की इथं पाणी नाही, आम्हाला पाण्याची जास्त गरज आहे. पाण्याची जास्त गरज आहे म्हटल्याच्या नंतर इंद्र म्हटला, भगवान शंकरजींच्या त्या हातामध्ये मी काही करू शकत नाही म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर गौतम ऋषी म्हटले, थोडी तरी पाण्याची सोय करा. त्यावेळेस सांगितलं इथं खड्डा खणला म्हणे. त्या खड्ड्यातलं पाणी कधीच अडणार नाही. खड्डा खणला खूप खोलपर्यंत, त्याच्यावरती पाणी यायला लागलं आणि पाणी येत असताना सगळेजण आनंदाने ते पाणी घेऊ लागले. आणि मग जी गौतम ऋषींची पत्नी होती, तिला वाटलं आपल्या पतीमुळेच हा खड्डा इथं आलेला आहे. आपल्या पतीने तपश्चर्या करून पाण्याची प्राप्ती करून घेतलेली आहे, म्हणून ती बारीमध्ये न थांबताच पाणी घ्यायला लागली. मग सगळ्या बायकांना राग यायला लागला. मग त्यांनी आपापल्या पतीला म्हटलं आणि म्हणल्याच्या नंतर त्यांनी गणेशाचं नामचिंतन केलं. भगवान गणेश प्रकट झाले आणि गणेशाला सांगितलं की असं असं आहे आणि हा गौतम असा असा करतो आहे, याच्याकडे एकदा बघा. म्हणून त्यांनी भगवान गणपतींनी गाईचं रूप धारण केलं आणि गाईचं रूप धारण केल्याच्या नंतर गौतम ऋषी शेतात गेले आणि पाहिलं तर ती आपला चारा खात आहे. म्हणून गवताची गाडी हातात घेतली. नुसता गवताच्या गाडीने त्या गाईला स्पर्श केला की ती गाई तिथंच मरून पडली. गो हत्येचं पात्र करायला लागलं. म्हणून म्हणायला लागले, तू एवढं देवाचं भजन करतोस, एवढं हे करतोस म्हणे, आणि तुझ्या हातून एका गाईचा मृत्यू झालेला आहे. तू कधीच त्या पापातून मुक्त होऊ शकत नाही. पण तुला जर पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुला एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल तर तुला गंगा आणावी लागेल म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर सांगितलं, ठीक आहे, मी गंगा आणण्याकरता तयार आहे. त्यांनी भगवान भोले बाबाचं नामचिंतन केलं. नामचिंतन केल्याच्या ते कैलासावरती आले आणि कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर भोले बाबाला सांगू लागले. भोले बाबांनी सगळं काही सांगितलं म्हणे, असं असं झालेलं आहे आणि तुमच्या लोकांनी ते केलेलं आहे.